धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी बुवा गजराचं सादरीकरण केलं. त्यामध्ये अध्यात्म, प्रबोधन, मनोरंजन याचे चांगले धडे दिलात आणि बरंच काय मला बोललात. त्याची परतफेड नाही केलं तर तो पवार कसलो भले 4 माणसं असून जे. आता तुम्ही मला सांगितलं ते महिला गेल्या, हे गेल्या, ते गेल्या. अहो 4 दिवस कार्यक्रम बुवा चालू आहे. त्याच्यात माझं काय दोष आहे? मी फक्त म्हटलं की त्यांना 2100 रुपये भेटतं. त्याच्यात माझी काय नाच आहे आणि मी म्हणते त्यांना 10,000 भेटून दे आणि परमेश्वरावर प्रार्थना करेन त्यांना 10,000 मिळून दे. ते भेटले तरी बुवा आपल्या घरातच आहे ना. म्हणजे तुमचा कसा आहे की काहीतरी भांडणं लावून द्यायची असो. बाकी त्या मुलांना मी फक्त विचारलं की आजकाल जमाना कसा आहे, पहिलेपासून ठरलेलं असतं. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलटो करीत लागलात. मराठी भाषा वळवावी तशी वळते बुवा, पळवावी तशी पळते. मी फक्त त्यांना बोलले आजकाल जमाना असो आहे की पहिलेपासून ठरलेला असता. तर त्यांकाच बोलले आता काय ना, तेच एकामेकाकडे बघू लागले. त्याचा तुम्ही विपर्यास केला. धचू मा केल्यानंतर काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठं तीर मारला. त्याच्यानंतर तुम्ही मोठं तीर मारलात. काय सांगितलं नाही बुवानी? बाबू बक्षीचा वाच्य अगोदर सांगते. बुवानी काय सांगितलं नाही म्हणता, लहानपणी मी तुझ्यासारखं गोंडस होते. गोंडस लहानपणी ह्यानेच सांगितलं नाही, मी माझ्या तोंडचा काय सांगित नाही. लहानपणी मी गोंडस होतोय आणि शेजारणी यायचे आणि माझ्या गालाची पप्पी घ्यायचे. बाबू सोना पिल्लू माझ्या ते म्हणायचं. आणि तेव्हा माझी आई सांगायची असं बुवानी सांगितलं नाही की 4 दिवस घेऊन जाऊ मग सोनं कसं आहे तर माहिती पडत. म्हणतात त्या दिवशी म्हणता माझ्या माघारने, मी नाही बोलले हा, माघारने म्हणता हळदी कुंकू घातलेला आणि तिच्या मैत्रिणी गेलो आणि म्हणता मी सगळं काम करीत होतोय. त्या बघून एकदा मैत्रीण म्हणता, काय ग तुझा पती नवरा काय सुंदर आहे ना, काय चांगली कामं करतो. पण म्हणता माझी बायको बोलली नाही 4 दिवस घेऊन जावं म्हणून. म्हणजे तुमचा विचार काय आहे? तुमच्या बायकोने तुमका त्या मैत्रिणी म्हणून 4 दिवस पाठवता आणि माका सांगतं त्या पोरग्यांका बिघडवलात तुम्ही म्हणून. हो म्हणता मैत्रिणी पोरग्या. अरे काय बाबा, बायको म्हणजे काय? बा म्हणजे आपल्या बाजूने असणारी, या म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी, आणि को म्हणजे कोणासाठी नाही तर आपल्या नवऱ्यासाठी झटणारी ती बायको आहे, नाही का? आणि आपण तिच्याकडून अपेक्षा करतो की मैत्रिणीच्या घरी 4 दिवस पाठवू. त्याच्यासारखा पातक काय ना. ह्यो जोक हाय मारला तो ठीक आहे बुवा, काही मारू नका. जास्त पब्लिक असत ना ते ह्या जोक सोडते अख्खी बारीक होय. म्हणजे मित्रत्वाचं सल्ले देते तुमका, ह्यो जोक मारू नका. ह्यो जोक म्हणजे कसं, आज बाबू बघा कसं बसतोय, लाडू खाताय तो, ओम भट स्वाहा. मी काही ना बुवांना बोलता करते. बुवांनी कसं माहिती आहे, चिटुकला काय लिहून ठेवला नाही, असा केला नाही. मला सांगतो असं रेगायचं नाही, तसं बोलायचं ना. अरे भजन आहे कदम बुवाने ना ह्या आतड्यापासून वरपर्यंत करून भजन केला होता. तुमचा कसा छत्रपती शिवरायांचा सांगताना पण छत्रपती शिवरायांचे मावळे तिकडून आले, तिकडून गेले. अरे तोपर्यंत छत्रपती शिवरायांनी काय होय की नाही, ते ज्या पद्धतीने एका लेवलला नाही बतावणी करायची बुवा, एका लेवलला बतावणी नाही करायची. छत्रपती शिवरायांच्या अंगात रक्त सळसळला पाहिजे, ह्याचा मरता रक्त. त्यासुद्धा रात्रीचा 2 वाजता कुठचं कसं बोलायला पाहिजे, बोलण्यासारखं बरंच आहे बुवा. पण आज मंडळी कमी आहे या ठिकाणी, नाहीतर मी सुद्धा बोलू शकतो कितपर्यंत आणि कायपर्यंत. बाबू माहिती, बाबू टोपीच भारी घातली, एक जोरदार टाळ त्याच्यासाठी. नाच पोळा आणि गणपती पोळा, खा पोळा. आणि माका सांगितलं म्हणता जेवत का नाही तर ऍसिडिटी होता म्हणे, ऍसिडिटी होता, ऍसिडिटी. हो बाई ग झाली वाटता आता. म्हणजे जेवलेल्यांका पण झाली ना, असाच झाला. पण हे बाबू बाबू परदेशात ना एखादं शिंकलो ना, शिंकलो 4 चौघात, शिंकलो 4 चौघात तरी सॉरी बोलतात परदेशात. आणि आपल्याकडं एखाद्या ढुसकी सोडल्यानंतर 4 एकामेकाकडे बघतात, सोडलं कोणी सोडणार कोणी सोडणार. आता कोण तो कबूल होणार ना. तुम्ही कबूल व्हायची भाषाच करू नका, आता कबूल होणार ना. कारण फणसाची भाजी ही अशी आहे, अबो बाकी बरं आहे ना. तसं काय राग मानू नका, हो भांडण लावून दिलेलं आहे तुमचा आणि माझा. बाकी काय तुमका तसं बोललेच नाही. तुमचं असंच ते चालू ठेवा. आणि तुमका नको म्हणतात आणि ते पोरींका सांगतात तुम्ही करा म्हणून. म्हणजे काय नक्की प्रकार काय बाई.
बाई काय हा प्रकार धापूक म्हणजे तुमका नको करू नका आणि त्या पोरींना सांगतात तुम्ही काही करा म्हणजे नक्की प्रकार काय आहे तुम्ही नक्की सांगू काही इलाज होय काय त्यांनी तुमच्याकडनं घ्यायचा नाही का. माझ्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा चांगला मुद्दा पकडून त्यांना काहीतरी सांगायचं ना. मी वाईट सांगितलंय काय की मुलींनी कन्यादान करायला आपल्या आई वडिलांना हे वाईट आहे काय बुवा. तर तुम्ही सांगतात ना तुमका पटत त्याच्यावर लग्न करा. आता उद्या सकाळी एखादी कोणावर असत ते गेली आणि मग त्याने विचार कुणी सांगितलं तर मालक बुवा नाही मग विजय पुजारी पंक बारीक एवढ्याच पडली ती आहे ना. मी त्यांना काय कोणावर पळून जावं म्हणून सांगितलंय नाही म्हटलं पहिलीपासून काय नाही का कुटकुट असतात होय की नाही. तुझी पेन्सिल माझं रबर बाबू असता की नाही जे आहे ते आहे लपवायचा कशात आहे का त्या काय त्याच्यात काय आहे लपवण्यासारखं काय नाही होय की नाही. तुमच्यासाठी एक गाणं घेते मी आता. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. छत्रपती शिवरायांचा पुत्र शंभूराजा ज्याने छत्रपती शिवरायांच्या देहावसानानंतर पुढची 9 वर्ष औरंगजेबाला की पळो करून सोडलं होतं तो छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांच्यासाठी दोन हिंदू धर्म रक्षण कर नाही तर मरण वर हिंदू धर्म पोरगे बघितल्यानंतर माझ्या अंगात रक्त सळसळत असे छत्रपती शिवरायांची मावळे होती. भले कमी का असताना छत्रपती शिवरायांनी सुद्धा मोठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती होय की नाही. आज तुम्ही जरी कमी असलात ना गर्दी नसली तरी चालेल गर्दी आहेत तुम्ही आणि शेवटपर्यंत तुम्ही राहणार त्यात काय शंकाच नाही. बाबून टोपी घातलेली बघून तर माका तरी भारीच वाटतं लई झ्या का नाथ गोळा गणपती गोळा खा गोळा आणि वादव गुळगुळा मध्ये मध्ये येत राहतो.
कैलासवासी गणपत सकाराम राघव यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सचिन सहदेव राघव यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. कैलासवासी शुभांगी शंकर राघव यांच्या स्मरणार्थ रमाकांत शंकर राघव यांकडून स्वामी सर्वमतावर गाणे घ्या 101 रुपयाचं पारितोषिकालय नक्की घेणार या ठिकाणी. पप्पांच्या लाडक्या परी यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलंय बघा. त्यांना चांगला सांगितलं म्हणून 51 रुपये येईल. तुम्ही त्यांना सांगता पळून जावं कोणाचं हात धरून. अरे काय म्हणून यांचं नाड येईल प उन्न रंड मोन नाद यांचे आर यार यट्ट वमत पत्त काय समाजले येऊ काय नाही ना. आमासनी पण काय नाही समाजली. શું થઈ ગયો તમને कटे गयो. कैलासवासी जयवंत ढकला पुजारे व कैलासवासी जयश्री जयवंत पुजारे यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंडी किंजर आर्या मंथन ओम आयुष चिराग यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. बापरे लांब आहे. सुखदुःखात कार्यकर्त्यांच्या उभी माणसांची फळे असते न सांगता समजून अडचणी मधीच प्रत्येक काळी असते. पडद्यामागे राहून मंडळ आपली कित्येक कामे सांभाळत असते. जो तो राहतो मंडळासाठी उभा मंडळ त्याच्यासाठी धावत असते. ब्राह्मणेश्वर उत्सव मंडळ हे फक्त मंडळ नसते एक कुटुंब आहे. अजय दयानंद राघव राकेश गोपीनाथ राघव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मंडळाचा विषय काढलात म्हणून मला जे 2 ओळी सुचल्या त्या ठिकाणी सादर करते. संस्कार चंद्रास राघव यांच्याकडून हे बहुमूल्य असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. तुमची चाय घेऊन झाली की सांगा. चायचा विषय घन असतो ना. बरोबर तो बोमटून मरून दे काय ते ह्याने सांगितलं आणि तुम्ही बोमटा म्हणून तुम्ही आपल्या तुमच्या पद्धतीने करा. पण माझं असं आहे घराकडे झोपलेलो सुद्धा सकाळी विचारू कोण बोमटत होतो म्हणतो झोपूक द्यायचं नाही. घराकडे गेले झोपती तुम्ही आपलं छत्रपती शिवरायांचं 65 किलोची तलवार रागवतो त्याचं संताजी 1.5 किलो तो घोडो सुद्धा पळत आणि संताजी सुद्धा पळत. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर कोण अंगात रक्त तळतळ व्हावा. समोरचा माणूस गारद हो 80 किलोची तलवार घेऊन ते वागवायचे नाही का. आणि आमच्या तोंडातून शब्द निघत नाही. त्याच्यात काय गोडवा आणायचा आणि काय आणायचा बतावणी करताना. बतावणी कशी कदंबवणी केल्याने होती. रागचे पाक करायचे बतावणी काय ना काय ती गोडवी आणा ना. आणि गोडवा आणण्यासाठी हे आपली स्पर्धा बिर्धा असते. डबल बारी म्हटल्यानंतर जीवाचा आखाण करून तुम्ही कसं आता कार्यक्रम घेतलेले तोपर्यंत आवाज राहतो म्हणून राखून ठेवा. किती राखून ठेवा तरी काय नाही. हे व्हायचा त्या पाहणार आणि बसतो तोच बसणार. बिंदास भजन करायचं. पेटीवरती बसल्यानंतर आवाज बसतो तो बुवा बसतो बसणारच नाही. आज मी 1 तारीखपासून कोमाटते यार 1 तारीखपासून आणि आता 17 तारीखपर्यंत आहे कोमाटणार. पण आवाज बसणार नाही कारण ही किमी आहे. याच्यावरती श्रद्धा आहे माझी लगन आहे माझी भावना आहे माझी साधना येतो काय. सॉरी ब्राह्मणेश्वर उत्सव मंडळ यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळी. आणि तशी मंथन विजय पुजारे यांच्याकडून दोन्ही वाद्यांसाठी 50 रुपयाचं पारितोषिक. तू भाऊ असं सांगताना एकदम म्हणजे बरोबर अगदी बुवांची माझी वारी मालवणला झाली होती. बुवांका विचारा बुवा किती माणसं होती. ही निमित्त 11 माणसं होती पण 4 वाजेपर्यंत वारी चालवली. विचार बुवांका. पण ते 11 माणसं अशी खूप झाले ना आम्हाला दोघांना 15-15 हजार रुपये बक्षीस भेटला होते 11 माणसांमध्ये. विचार मालवणला म्हणजे खरी करूची ताकद हवी का वारी वगैरे असं काय नाही. माणसं हवी जास्त माणसं कमी हवी. घरात गेली त्यांना नाही थांबवतात ते गेली. त्यांना परमेश्वर बुद्धी देत ते थांबतील. त्याच्यात आमचं काय दोष आहे. आम्ही वर बोमटा नाही तर खाली बोमटा. त्यांना थांबवत असलं तर थांबणार नाही. तुम्ही काही करा तिकडं मरा तिकडं मारामारी करा लोक जाऊन किती जाणार असं काही विषय नाही. आज येऊ थांबू देत नाही ती भाग्यवान सगळी. एकदा जोरदार आहे तुमच्यासाठी होऊन जाऊन देवटे. कारण आज आम्ही बघा दोघांसाठी परत आता इकडे चालू केलास की काय. रुद्र दुसनकर दोन्ही डबलजींसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर खरोखर तुम्ही आहेत आणि हे भाग्यवान काय म्हणते. आज आम्ही 2 जण बुवा पुजारी भावांना सांगितलेले एवढा पॅकेट भरा आणि त्या पॅकेट घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. पण तुम्ही आज
काही न घेता या ठिकाणी बसलात म्हणजे नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती काय ते श्रवण आहे जी तुम्ही करताय त्याचं पुण्य नक्कीच तुम्हाला मिळणार. आणि त्या ताई बसले बघा, ताई लागला का आभार? ताई तुम्हाला येतात का पैसे? 2100 रुपये. 2100 रुपये येतात? 1500 रुपये? 1500 रुपये येतात काय? 1500 रुपये येतात काय? येतात ना? मग मी चांगला सांगितलंय ना, 1500चे 10,000 होऊन दे म्हणून सांगितलंय आणि 100% होणार. आणि तुमची निष्ठा आहे, तुमची मेहनत आहे, तुमचं फळ आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होतं मंडळी. बर्थडे होता कोणाचा? काय तनिष ना? साहिल ना? बार बार दिन आए, बार बार दिल आए, साईला वाढदिवसाच्या लागलाच शुभेच्छा. एक जोरदार टाळ्याच्या गजरात त्याचे स्वागत करा. हे वाचायचंय ना. स्थापून हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने दिली, इतिहास गाता असा जाणता राजा माझा, तया चरणे झुकवी तो माता. अतिशय सुंदर या ठिकाणी कवन केलंय. अजय दयानंद राघव यांच्याकडून एक बहुमूळ असं पारितोषिक. एक जोरदार टाळ्या अजय राघव साहेबांसाठी होऊन जाते. साहिल चंद्रहास राघव यांच्याकडून या गाण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. कोणी गाणं घेतलं होतं तेच गाणं घेतोय, ऐका. रामनवमीचा सण आला हो आला, हलग्या निघाल्या आज बाई शिर्डीला
ब्राह्मणेश्वर महाराज की. मला पण कधी पण बघा मला हसत एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन झाले, कारण त्यांची वाणी ही मृदू आहे, मधुर आहे आणि त्या वाणीतून कधी वाईट शब्द निघणारच नाही, कारण ती वाणीच एकदम संत आहे. आणि त्यांच्या जोडीला आमचा बबन, काय जोडी आहे हो, एकदम जोरदार आहे. बबनसाठी होऊन जाते. बबनला खायचाही साऊंड द्या, काही द्या, त्याच्यात चालत असतो. कारण बबनची आणि माझी ओळख म्हणजे आमचे गणेश पोळबुवांतर्फे आणि संकेत मिस्त्री, अतिशय सुंदर. प्रत्येकाची जेवण आहे बुवा, असं काय नाही. कोण वर आवाज लावता, कोण खाली लावता, कोण मध्ये लावता आवाज नाही का. प्रत्येक पाची बोटं सारखी नाही, त्यामुळे सगळ्यांना सगळ्यासारखं जमत असं नाही. मग सगळेच कदम बुवा झाले असते, सगळेच पांचाळ बुवा झाले असते, सगळेच पाटील बुवा झाले असते, होय की नाही. प्रत्येक आपापल्या परीने होतं हो. मालक बुवा आहेत, पवार बुवा आहे, नाही का. पोळ बुवा आहे. त्यामुळे कोण कोणाचा काय वर घेतला, खाली घेतला, काय घेतलं, भजन रसिकामध्ये पोचणं महत्वाचं आहे. आणि भजन रसिकांची दाद ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि आज खरोखरच बाबूची टोपी बघून मला लय भारी वाटला. नाच सोळा आणि गणपती बाप, उठव ते का उठव. वाढदिवस कोणाचा आहे आता, उद्या रविवार आहे, चांगलंच आहे, भारीच द्या. बाकी बुवा तसे मला काही बोलले नाही, पण एक मी माझ्या पुजारी बुवांसाठी 2 ओळी या ठिकाणी सादर करतोय. माझं एक तत्व आहे, मी काय लिहून आणत नाही, काय नाही. पण तुम्ही गजर सुद्धा गजर घेतलात आज या ठिकाणी माझ्याबरोबर आहे, बरोबर, माझ्याबरोबर आहे. मग ती पण आपली तयारी पाहिजे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर कुठचा गजर घ्यायचा, काय घ्यायचं, नंतर सांगायचं त्या बुवा चुका नाही. आता इथे बोलत म्हणजे माकाच झाला त्या, तुम्ही किती जरी नाही सांगितलं तरी. देवांश रोशन तिलोडकर यांकडून बहुमोल पारितोषिक आलंय. तसेच गणपत सकाराम राघव यांकडून काय संजय सहदेव राघव 2 नाव लिहिले. अच्छा, काही लिहिलेले नाही, सॉरी. कैलासाची गणपत सकाराम राघव यांच्या स्मरणार्थ संजय सहदेव राघव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. व आज बारी तुमची आणि माझी आहे. तुम्ही तो गजर घेतला गर्वाचा वगैरे काय, ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, आम्ही ठरवून येत नाही, त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठचा गजर घ्यायचा किंवा काय, किंवा अकस्मात पण घेऊ शकतो. एवढी ताकद तुमची पण आहे. पण ते नंतर सांगून जमत नाही की मी तुमका नाही घेतला. आज पॉवर पॉईंटची बारी आहे, ऐकणाऱ्याला काय वाटणार की पॉवर पॉईंटच म्हटलं म्हणून, होय की नाही. या गोष्टी छोट्या आहेत, पण त्या मोठ्या होऊ शकतात उद्या सकाळी. तशा काय होणार नाही. पॉवर पॉईंट जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हसून घेऊनच करतोय. मी एखादा तो मार पण खाय, पण कोणाक मारू फिरूक जाणार नाही. भले ते जाणारे जाऊन दे, होय की नाही. तोपर्यंत तेवढा आपण बोलतच नाही. आणि एखादं बोललो तरी आपण शांततेने ऐकून घ्यायचा, बाहेर जाऊन बघू मग काय ते. आमका सुद्धा सगळी भाषा येतं, कारण आमच्या काळजीत कोण कोण घुसतात त्यांना माहिती आहेत मी खायची भाषेत बोलते. नाही का, प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा येतात, पण ते ठिकाण वेगळं असतं. आज हे ठिकाण संतांचं ठिकाण आहे, होय की नाही बाबू. त्याच्यातून बोलताना उन्नीस बीस होणार. कोण दुसऱ्या तांदळावर कोण आहे आणि कोण वर्ण शिकून येत नाही. कारण एखाद्याला बोलायला 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो, पण काय बोलावं याच्यासाठी अख्खं आयुष्य पडलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक जण चुकतो. चुकत नाही तो माणूस नाही, पण ह्यांचा हात कोण धरू शकत नाही. ह्यांचा हातच धरू शकत नाही कोण. धरला तर वाचा बदलेच बघा कसे. माका सांगतात काय माहिती आहे, हे मोठे कलाकार, मी छोटो कलाकार. व छोटो मोठो कलाकार काय नसता. आज छोटे छोटे पोरगे स्पर्धांमध्ये एवढे नंबर काढतात ना, का ह्या बंद करा छोटो मोठं म्हणणं. अरे कधी खै कोणाच्या ढेंगातनं घुसून जाय आणि मानवर करी सांगता येणार नाही. म्हणून छोटं मोठं काय नाही आहे. आता बाबू बदलेत हे काय तुमका वाटतं मी बोललोय तर चुकीचं बोललोय ना. एका त्याचे पराक्रम बारीस आपल्याला विचार त्यांना माझा खोटा असत तुमका वाटतं. हो, आम्ही बघितलेलं प्रत्यक्ष. आणि पवार बुवा सत्यातच बोलतात, जे आहे त्यावरच बोलतात. त्याच्यावर बोलल्यानंतर त्यांच्या कानात काहीतरी जाणार बुवा. उगाच वाईट काहीतरी सांगायचं नाही. ते पोरींका तुमका भेटत त्याच्यावर जावा आणि हे करा म्हणून. तुम्ही त्याचा काय उरळून जाऊ नका, नुसतं काय ऐकू नका. हो, तसं काय नाही करायचं. जे काय असेल ते आई वडिलांनी सांगायचं. आई वडिलांनी सांगितलं तरच करा. कारण ज्यांनी आई वडिलांचं ऐकून लग्न केलं ना, त्यांचे 60-60 वर्ष लग्न टिकले अबाधितच. आणि ज्यांनी आई वडिलांचं नाही एकतर लग्न लव्ह मॅरेज केलं ना, दारा ढाकून भांडी घासतात आणि भांड्याचा आवाज येऊ दे म्हणून टीव्हीचा आवाज मोठं करतं, होय की नाही. म्हणून आई वडिलांचं ऐकायचं. आई वडील सर्वस्व आहेत, बाकी कोण नाही. आणि महिलांना सांगतो या ठिकाणी, तुमचं माहेर कधीपर्यंत आहे.
माहेरी तुमचे आई वडील आहेत ना, तोपर्यंत तुमचं माहेर आहे. आणि एकदा आई वडील गेले, भाऊ करोडपती असून दे, माहेर नाही. म्हणून आई वडिलांना जपाव. आमचा कसा जिवंत असेपर्यंत त्यांना चाय पाणी विचारायचं नाही. मेल्यानंतर माझ्या बाबाक लाडू आवडायचो, माझ्या बाबाक जिलेबी आवडायची, माझ्या बाबाक सुरमईचा तुकडा आवडायचो. कोण खाता? उपास करी खाता, होय की नाही? म्हणून जिवंत असेपर्यंत द्या. मेल्यानंतर कोण कोणाला देत नाही, होय की नाही बाबू? बरं ना, जिवंत असेपर्यंत. कारण बघा छत्रपती शिवराय आज 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांचं नाव आहे. बुवांचं माझं नाव कधीपर्यंत? 12व्या पर्यंत. जास्त वर्षच राहत. मला बुवा कोण? पवार बुवा कोण? नाही का? छत्रपती शिवरायांचं नाव आज 350 वर्ष झाली तरी अबाधित आहे. म्हणून एकच सांगतो बघा, जो दुसऱ्यासाठी जगतो त्याची जयंती साजरी होते, आणि जो दुसऱ्यासाठी मरतो त्याची पुण्यतिथी साजरी होते. आपलो माळ. एका वड्याचे 7 तुकडे. आणि भात केवढं बाबू? बाबू भात केवढं? 2 चिता आणि 1 वाटा न ठेवणारे जेवण. आणि डाळ वाढणार तसं वाट बुडवणार नाही ठेवणार. भाव अरे घाल तरी. आणि पापडाचं चुरो करून त्याच्यावर ठेवणार आणि ती वाडी ठेवणार का? ही परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही काय करायचं ते ठरवा. आई वडील तुमच्यासाठी चांगलं करताय, कारण ना त्या सेटिंग फिटिंग ते फेसबुक एफबी काय नाही काय इंस्टाग्राम त्या म्हणून ते शिरा पडून दे त्याच्यावर. तुमचं सर्वस्व कशामध्ये आहे? आई वडिलांमध्ये आहे, होय की नाही बाबू? आई वडिलांमध्ये सर्वस्व आहे. आज तुझ्या कोणचे दोन्ही मुलगी या ठिकाणी हरिभजनात बसले आहे, कारण संस्कार. संतती चांगली कमवायची, मग संपत्ती कमवता येते. मी मगाशी काय सांगितले माझ्या पोरग्याबद्दल? त्याका राग येता काय बोलल्यानंतर, म्हणून मी जास्त काय बोलत नाही. काय सांगितलंय? बाबा तू पुढे शिक्षण नाही घेतलं तरी चालेल, पण पप्पाची गादी आहे ना ती चालव समर्थपणे. ह्यात काय वाईट मी सांगितलं? बरं ना बाबू, चुकीचं सांगितलंय का? चुकीचं असलं तू बोल तू आज 4 चौघात बसलंच आहे. तू आमचं न्याय निवाडो कर. तू सांग, आज तुला सगळं तो म्हणला आम्ही. सांग चुकीचं आहे काय? तू बोल. चुकीचं आहे बरोबर आहे मग तो पण नाही. तो जागेवर भारी पण तो, म्हणजे त्याच्यात पॅन्ट बघितलास ना, म्हणजे शेम दादा कोणत्या तो गेटअप करून दिलोय. बापू बोर अरे तू बोर, अरे भजन करूया रे. अरे भाई उभं ती नाडी जरा सोड, नाडी. अरे भारी तू म्हणजे खरोखरच या ठिकाणी पुढे नाव सांग. आणि काय आता ते विचारून घ्या. मुलगो इलेलो आहे भारीच. पण नाच पोळा गणपती पोळा एवढ्या माणसांमध्ये बेरिंग आहे ना त्याची आजी, म्हणजे बिंदास तो बोललो. तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. बात अरे मला पाकिट नाही भेटलं तरी चालेल आजच्या पोळ्याचा, पण जेव्हा माझं काय नाही हे मी नाही पाकिट म्हणल्यावर एखादी भूक लागले. अरे बाबा नाही पाकिट भेटलं तरी मी हे करेन. त्या पोरग्याचं आताच लग्न झालंय. जर टाळे आमच्या विनायकसाठी होऊन जाऊन दे बरं. आले काय फंटो काढला नाही ना, पत्रिकेत छापतात 25 तारीख आणि लग्न 20 तारखेचं दुरकून घेतं. दोघा तिघांचा झाला, ते सहदेव तर झाला, एकटा झाला. काय रे नक्की भांगड का? म्हणजे आम्ही येऊ म्हणून तुम्ही लवकर उडकताच की का? कैलासाचे विष्णू धोंडू राघव, कैलासाचे जयवंती विष्णू राघव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुना योगिता गजानन राघव, नीता राघव यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. मृत्यूनंतरही यांच्या नावात जान आहे असे शूरसैनिक आपल्या भारताची शान आहे. सुधीर शिवराम राघव, अजय दयानंद राघव आणि राकेश गोपीनाथ राघव यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखर आहे बघा, कारण आज सीमेवरती ते 9 जवान लढत आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे मंडळी, नाही का? एकदा जोरदार टाळ्या सीमेवरच्या जवानांसाठी होऊन जाऊ दे. व आपण 8 वाऱ्या 7 वाऱ्या करण्यासाठी आम्ही आवाज राखताव किंवा संत बोलताव. हो, त्या दिवशी त्या लग्नाचा 3रा दिवस होता. काहीतरी 3 मेला लग्न झालं आणि 5 मेला तो सीमेवरती गेला पोरगा, नाही का? काय त्यांची ताकद असेल हो, नाही का? आणि आम्ही हे बुवा इकडं बघ, हे तिकडं बघ, ह्यांकानं टाकावं कोण, सगळ्यांना सीमेवर नेऊ. हां, आणि लाईनीत उभं करायचं, घ्या पेटी आणि वाज बघायच्या, बघूया सोडून दे काय ते मिस साईड, बघूया. आणि मग काय ते ॲसिडिटी होऊन ते नाही. हां, म्हणजे काय प्रकार घडतात ना भजनाच्या माध्यमातून बापू, अतिशय सुंदर.
बाबू बाबूसाठी गाणं आमच्या भाच्यासाठी. हा आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, हे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कसा लोक बघतोय चांगला, कसा 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 कसा. चंद्रहास दामाजी राघव यांच्याकडून बहुमूळ असं पारितोषिक आलंय. बापू टोपी तो घालूनच ठेवा, भारी वाटतं रे. अरे आपली टोपी म्हणजे संतांची शान आहे, वारकरी संप्रदाय आहे नाही का. मग एक गाणी गावलं होतं वारकरी संप्रदायामध्ये. कसा लोक बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती आणला. काय गाणं काढलं आणि आमच्या पप्पानी गणपती आणला. अरे पण तुझ्या बापचा जर आजांना आणला नसतो तो पप्पान गणपती आणला नसतो. म्हणजे आजा विसरून गेला. काय गाणं आता ते आता मगाशी म्हटलं प्रेमवर वरलं ग तुझं, काय गाणं. पण गाणी कशी होती बघा जुन्या काळची. तुझा ना भरोसा माझा भरोसा, के जगे कुणाचे सांग भल्या माणस. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरी जे मुखी गोड सागर. सोडून दे रे नानाच्या तुलालसा, हे जग हे कुणाचे सांग भल्या म्हणला. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला या कोडी अभंगाची. थोडा इको जा. आज 40 वर्ष झाली तरी ही गाणी अजरामर आहे. फक्त प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकताना अंगावरती शहारे उठतात नाही का. खरोखर त्यांच्यासारखे होणे नाही बाबू. आजकाल तो जमाना कसं आहे बरं नक्की. तू मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम? तू बाबू तू मगाशी नाव आलं काय ते पुजारी ना बाबू होय ना बाबू पुजारी ना. हां राघव. तू पण मराठी मीडियम? तू पण मराठी मीडियम? अरे लागतात कशा मराठी मीडियम चांगला. इंग्लिश मीडियम ए फॉर ॲपल म्हणजे फळापासून चालू होतं की नाही. ए फॉर ॲपल आणि समजा कुठे झेड फॉर झेब्रा म्हणजे प्राणी करून सोडतं होय की नाही. आणि मराठी मीडियम अ फॉर अज्ञान आणि ज्ञ फॉर ज्ञानी करून सोडतं ते मराठी मीडियम आहे. बाबू जोरदार आहे बाबूसाठी होऊन जाऊन दे. लाजू नको मराठी मीडियम म्हणजे असं तसं नाही आहे.
बरं तुझ्या शाळेत बाईंका गुरुजी किती आहेत? बाईंका गुरुजी किती? 6. 6ला कल्याण 5 बाईंका धरून 5. तू काय रे बापू, तू काय कमी सांगतोस? बाईंका धरून 5 गुरुजी म्हणून शिकवतात चांगला ना, कल्याण झाला मग तुझा. म्हणजे टोटल शिक्षक किती? बाई आणि ते 5 6 होय की नाही बाबू? काय तू 4 आणि 1 5 असून दे, पण बाकी बरं आहे ना. मग माका सांगा आता जे का उत्तर येते ना, हात बोटवर करायचं 100 रुपयाचा बक्षीस भेटणार. बोलायचा कुणी नाही. पाठीमागं सुद्धा चाललं 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस जड काय? उत्तर येते त्यांना बोटवर करा. 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस जड काय? बोलायचं नाही कोणी. सांगा ए भाऊ, ए नाडीला काय बाबू? लोखंड. तू बाबू ज्याचा उत्तर बरोबर असेल का पैसे देणार? तू सांगत जा. तू सांग म्हणजे काय? तुका तुझ्यावर करतात म्हणजे काय? तू बोल, तू बघतोय आता. सांग तू काय नक्की यार, या उत्तर दे ना. लोखंड की कापूस? हा तू बाबू लोखंड. तू घराजवळच तुमची जवळ लोकांना आणा दोघांच्या डोक्यावर घाला आमच्या. अरे 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस 1 किलो आहेत ना दोन्ही. मग काय झाला? अरे काय भाऊ, तू माझ वक्ती घालून वाट लावलंस ना माझी. मी तुझ्यावर भरोसा होतो सगळं. हे गमतीचा भाग झाला. दोन्ही समान आहेत. 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस 1 किलोच आहेत ना. काय टेन्शन घेण्यासारखा काय नाही. माका वाटलं तर मी जाताना 50 100 देऊन जाणार. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. बसला तसं ना तर बसलं बरं वाटतं. माका टेन्शन नाही घ्यायचा. अरे भजन बिजन होत राहणार. मला बुवा कशासाठी आणलेलं ते रागदारी हळूच बोलणार फक्त. काय ते मगाची म्हटलं का? विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंद अतिधाम जय, आनंद अतिधाम जय. स्वामी नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम. ज्याची ठेवण आहे ती मी सुद्धा आता गाऊ शकतोय, पण नको ज्याची ज्याची ठेवण आहे. आज मालक बुवा या गाण्याने प्रसिद्ध झालं. जीव लावून वेड्या बरी गाव जोडून गेला जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. कोणी राग म्हणून पक्षाचा विषय नाही, पण बाळासाहेब मुंबईमध्ये जोपर्यंत होते ना तोपर्यंत मराठी माणसाला कोणाची हिंमत नव्हती हात लावायची. मंडळी मराठी माणसाला एवढी ताकद होती बाळासाहेबांच्या शब्दामध्ये. भले पक्ष बदलले प्रत्येकाने, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही बाळासाहेब आहेत, आजही बाळासाहेब आहेत आणि पुढे राहतील. ही बाळासाहेबांची किमी आहे नाही का. आजचं राजकारण बाळांनो, राजकारणाकडे वळू नका. परत एकदा सांगतो, एक सांगते त्या लक्षात घ्या भाऊ. राजकारणाकडे वळू नका. राजकारणी लोकांचे बड्डे साजरे करू नका. दादाचा बड्डे, तात्याचा बड्डे, मामाचा बड्डे, आपल्या आई वडिलांचा बड्डे साजरा करा. त्याचे एक फलक लावा जेवढं त्या पडेल कॅन्टीन पर्यंत. लावणार का? नाही लावणार. पण दादाचा बड्डे, दादा काय देता? एक वडापाव देता. तुमच्या आई वडिलांनी, आईने तुला जन्माला घातलंय, 9 महिने गर्भाचा बळ वाढवला पोटामध्ये. बापाने कष्ट केले आहे. ज्याच्या आंब्यावर जा त्याच्या आंब्यावर जा, कामे काढून आणले. त्या बापा आई बापाने वाढव, त्यांचे वाढदिवस साजरे करा. समजला? याच्या पुढे कोणाचं करायचं नाही अजिबात. राग मांडू नका बाबू, नाही तर म्हणतात आता नाही बोल दांडकं यामध्ये. पण मी चांगलाच सांगणार बाबू, वाईट असं सांगणार नाही. काहीतरी 2 गोष्टी, भले कोणी नाही ऐकलं, एखाद्या मुलीने ऐकलं तरी चालेल होय की नाही, एखाद्या मुलाने ऐकलं तरी चालेल. ते भजनाचं सार्थक झालं समजेल होय की नाही. आणि आमच्या कदमबुवांनी हेच भजनातून सांगायचे, चुटकुले सांगायचे आणि समाज प्रबोधन घडवायचे. पांचाबुवांनी रागदारी भजन केलं. कैलासाचे गणपत सखाराम राघव यांच्या स्मरणार्थ आरनाय की आर्य आहे
अरणा सचिन राघव यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण बाबू कसं आहे बघा, आपण चांगलं केलं तर दुसरं चांगलं. त्या दिवशी एक रोज तर माझ्याकडे आलं, म्हणतो बुवा बुवा म्हणता माझा काय खरा नाही, म्हणता माझा आजकाल खराबराच चालत नाही, म्हणता तुम्ही म्हणता 7-8 काळ हसत असतात, तुमच्याकडे म्हणता 5-6 ब्रॅसलेट आहोत, ती म्हणता कसली बँटॅक्सची की कसली ती माका माहित नाही. तुम्ही बँटॅक्स म्हणा नाही तर काय म्हणा, आता काढून द्यायची पद्धत मी बंद केली आहे. तर तुम्ही म्हणच्या बुवा काढून दे, दोघा तिघांका दिलं होतंय, त्यांची नशिबा फुटलेली, त्यांनी घेतल्या नाही ना, आता काढून द्यायची पद्धत मी बंद केली आहे. एका बुवाक ते ना, हे बघा म्हणजे मोठेपणाचं ना, हे हिऱ्याचं दिलं होतं काढून, तो म्हणता हिऱ्याचं नको, ह्या दे माका. म्हणजे हे असं दैव देतं नशीब नेतं तसंच म्हणतात ना, तशातली कथा आहे. पण जे लिहिलं आहे भाळी ते कधी न चुके कधी काळ. ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळणार, होय की नाही. ज्याच्या नशिबात नाही, दादा तुम्ही बोललात ना की बिर्याणी खातील, ह्यांना जर चांगले शिकले ना तर माझ्याकडून 100% शिष्यवृत्ती मी देईन तुम्हाला. बाळांनो चांगले शिका. मी बिर्याणी दिलंय ना ते पुढे शिकणारच नाही म्हणून नाही देत, नाही तर दिलं असते मी. बाकी तुम्हाला दप्तर काय लागलं ना, त्यांचे आई वडील सक्षम आहेत ना, त्याच्यातनं लागलं पुजारी कोणाला सांगा, मी 100% पाठवून देईल. एवढी ताकद आहे माझ्यामध्ये. मी बोलतो ना ते करून दाखवतो, असं नाही तर आपण सांगायचं काहीतरी ना तसला आपला काय नाही. हो बरं ना, 100% सांगा काय लागलं तर 100% देणार बिंदास, टेन्शन घ्यायचं नाही काय. बाकी बरं आहे ना. तर एक जण रोज माझ्याकडे आला, म्हणतो बुवा बुवा म्हणता माझा म्हणता आजकाल घरात काय चालत नाही, नुसता भांडण होता, काय करू म्हणता, घरात चांगलं वातावरण राहावं बुवा, काय करू. म्हटलं टेन्शन घेऊ नको, म्हटलं घरात चांगलं वातावरण हवं आई. तर म्हटलं संध्याकाळी घराकडे गेल्यानंतर बायको ज्या काय बनवी, माघारी ज्या काय बनवी त्या चांगला म्हणायचा. झाला संध्याकाळी घराकडे गेलो आणि माघारी वांग्याची भाजी चपाती वाढला, एक तुकडो तोडला आणि त्यांना वांग्याची भाजी घेतला, तोंडात घातल्यावर माझी आठवणी म्हणता पवार पोवानी काहीतरी सांगितलं नाही होता. म्हणता बायको म्हणता गे लक्ष्मी, म्हणता गेली 10 वर्ष म्हणता अशी भाजी खाल्ली नव्हते, म्हणता 1 नंबर भाजी झाली आहे. ती सुद्धा वैतागलेली होती. ती म्हणता गेलंय म्हणता तुमचं 10 वर्षाचा उंदाळ काढून, साध्या गुलाबाचा फुल नाही, 5 रुपयाचा गजरू नाही, कधी प्रेमाचे 4 शब्द नाही, आणि आज म्हणता काय करू गावला नाही, आणि शेजारणीकडनं भाजी आणली ती तुमका गोड लागली. झालं ना. त्या दिवशी असोच एक भैया, आम्ही याला जात होतो, विरार गाडी दादरवरून पकडली, दादरवरून विरार गाडी पकडली आणि माझ्या बाजूक एक भैया आणि माझा एक मित्र होतो माझ्या जोडी एक. आम्ही आपल्या विरार गाडीमध्ये चढला आणि तोबा गर्दी, माझा हात वरपर्यंत पोचलो. त्यात आणखी माहिती आहे ना हुक असत ते का पोचलो, पण माझ्या जो बरोबर मित्र येलो होतो त्याचो काय हात पोचत ना, तो बुटको होतो, तो हरमळलो ना गर्दीत त्या, आणि घामाघूम झालो माका म्हणता बोन म्हणता माका घाम सुटलाय, माका म्हणता घाम सुटलाय, करू काय म्हणता खाज सुटले. आता म्हटलं एक काम कर, गर्दीत ना कसं बसो हात खाली घे आणि खाजूक सुरुवात कर. त्यांना कसं बसो त्या गर्दीतनं हात खाली घेतला आणि खराव चालू केला. त्यावर तो बाजूचा भैया म्हणता क्या कर रहा है, खा जाया खुजा राहू. अरे बोलतं खा जाया खुजा रे, तो तेरा खुजा ना मेरा काय को खुजा रे. त्याला लाल करून टाकलं ना. पण बाबू आता कोकणात भैयाची चूक लागली. आम्ही आमची पोरे मुंबईला पाठवता, पण आमच्या बागांमध्ये कोण आहे, भैया आणि नेपाळी आहे. सावध व्हायला पाहिजे बाबू. एक वेळ मुंबईत नाही गेला तरी चांगली 10वी शिका चांगली, आणि आपल्या आईवडिलांची संपत्ती आहे ना, बागा आहेत ना, त्या सांभाळा. बरं ना. मुंबईत काय नाही ठेवलेलं. अरे आम्ही गटाराचं पाणी खातो, ते पाईपलाईन बघितलं ना तुम्ही, 1 दिवस पाणी पिणार नाही. आणि आमच्या आईवडिलांका पण काय झालं आहे, ते मुंबईत जाऊया हो कशा हो, त्याच्या कोणी सांगितलं नाही, गावतो रिक्षावाला असो तरी करा, गावचे बागेवाला असो तरी करा, मुंबईत काय ठेवलेलं नाही आहे. आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे की जे गावाकडे त्यांनी मुंबई घेऊ नका 15 दिवस म्हणून, कारण जास्त धोका आता जे पाकिस्तानचा जास्त धोका कुठे असेल तो मुंबईमध्ये आहे, होय की नाही. मग आपलं गाव काय वाईट आहे, आपल्या गावामध्ये काय कमी आहे. आता पुजारी बुवांची बागा आहे, सगळ्यांच्या बागा असणार, होय की नाही. पण आता त्यांनी दिला म्हणून त्यांची बाग म्हणणार मी, बाकी कोणत्या तर त्यांची म्हटलं असतं, होय की नाही. म्हणजे काय वाईट आहे हो, तुम्ही सुखाने खाताय. मुंबईच्या ट्रेनमध्ये चढायची दगदग आणि बघितलात ना बाबू, 4 दिवस राहणार नाही, नको ती मुंबई बाबू. मुंबईपेक्षा इथेच चांगला व्यवसाय करा. हां, तुम्ही दोघांनी काय तर ठरवा. हां, इथेच व्यवसाय करा आणि इथेच राहा आणि आपल्या आई वडिलांना सांभाळा, होय की नाही. मुंबईला जाऊन काय पोरं करतात आई वडिलांना, आणि मुंबईची पोरं जाऊन काय करतात. अरे 4-4 वर्ष एका पोरीवर प्रेम करतात, 4 वर्षांनंतर ती काय विचारतात, हो तुझ्याशी मला लगीन करूचा, तर त्या काय सांगणार, मी तसल्या नजरेने तुझ्याकडे बघितलं नव्हतं.
अरे 4 वर्षाचं बिला भरून मेलो, 4 नोकऱ्या सोडला. तसल्या नजरेनं बघितलं नव्हतं. झालं ना आत्महत्या करू त्या का, होय की नाही? म्हणून ते मुंबई नको बाबू, गाव चांगलं आहे. आणि गावामध्ये जे कमाई आहे ना ती मुंबईला सुद्धा नाही आहे. आज मुंबईला एक कुटुंब नवरा बायकोने एक कोण आणायचं असलं तर 40,000ची गरज आहे, 40,000 पगाराची गरज. आणि आमचे पोरगे सगळे 10 ते 15, 20,000मध्ये काम करतात. नुसते कर्जा काढून ठेवतात आणि कर्जबाजारी झाले की गावात येतात. त्याच्याकडे गाव बरोबर आहे, गाव चांगलं आहे. आई वडिलांना सांगेल की आपल्या मुलीचं लग्न गावी केलं तर चालेल. मुंबईमध्ये काही ठेवलेलं नाही. आम्ही कंटाळलो मुंबई, आम्ही गावाकडे येणार आहे. हां, हे मात्र मुंबईत वडापाव टाकला नाही काय ते. वडापावचा बिझनेस आहे की नाही. 4 वडे आणत असतं येताना सांगितलं पवार भाऊ उपाशी फक्त 4 वडे पण नाही आणला नाही. म्हणता मी गजराक सांगणार होते, तुम्ही सकाळी सांगा जेवण चांगला होतं म्हणून मेसेज करून पुजारी भावांका. काय माणूस विचारलो आणि चोर आणि वर शिरतो. विचारलो सांगू जेवण चांगला नाही झालेला त्या. म्हणता मी गजराक सांगणार होते, लिहून ठेवलं होते म्हणता वर. अरे काय लिहून ठेवते काय करता. अरे खाल्लेला सुद्धा आठवत नाही. त्या भाज्या खाला आणि ते आमच्या मिलिंद तांब्यांची बहीण भेटली, त्यांनी न्यालानी तिकडे आंबे दिरानी. मग त्यांचा तरी आंब्याचा तरी सांगायचा, नंतर सांगितलं सगळं या बरं नाही वागणं असं बोलण्यासारखं बरेच आहे. कारण पुजारी भावांना, आमच्या विजय पुजारी भावांसाठी भजनामध्ये हिरा गावला विजय नावानं. हरिभजनामध्ये हिरा गावला विजय नावानं. बंधू मित्र सारी नाती जपले ते प्रेमानं. गोड गळ्याची बुवा एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी होऊन जाते. अतिशय सुंदर आहेत असे कितीतरी बुवा आहेत की सुंदर सुंदर असे गायन करतात. पण प्रत्येकाने क्षेत्र निवडलेले आहे, त्यांचा बिझनेस वगैरे, त्याच्यातून त्यांना वेळ भेटत नाही. म्हणून ते डबलवारी क्षेत्रात जास्त वळत नाही. आणि डबलवारी क्षेत्रात वळल्यानंतर स्पीचचा म्हणजे एखाद्याचं ऐकून पण घ्यावता लागता, एखाद्या बोलूक पण लागता, म्हणजे काळजावर धोंडू ठेवतो लागता. आज मालक बुवा आणि मी एवढे जीवाबाईचे मित्रच नाही. मिटिंग घेताना ते 4 वडे घेऊन येतं, है की नाही. पण भय म्हटल्यानंतर काय ते मग 2 शब्द बोलणार, मी बोलणार, बाकी काय तसा काय नाही आमचा. आमचं तसं ते भांडण बिंडण काय नाही. उठून कोणाला काय करायचं आणि काय करायचं ते त्यांचं प्रारब्ध आहे. हे कुठे शिकवलं जातं, हे गुरुकडे शिकवलं जातं. आणि ज्याचा गुरु स्ट्रॉंग आहे ना त्यातले कृत्य कधीच करणार नाही मंडळी. म्हणून गुरु चांगला पाहिजे. खरं ज्ञान कुठून घेतो आपण, गुरुंकडून घेतो. आणि गुरूंचा आदर्श ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून ज्यांनी 10-10, 3-3, 4-4 गुरु केले ना ते 100% असंच करणार. आणि एका गुरुकडे शिकले आहेत ना. मग जे बुवा बोलत होते तेव्हा आमच्या लोकरीकोनचा फोन आला, त्यांची पडेला बारी होती. ते विचारत होते मला इथपर्यंत येऊ काय. हे आम्ही कमवलंय भजनाच्या माध्यमातून, बाकी काय नाही, होय की नाही. नाहीतर त्यांना माहिती असतात पवार बुवा काहीतरी बोलतील, तिथे भांडण व्हायचं, ते येऊ का म्हणून विचारतील, नाही विचारलं ना. बाकी काय नाही. अतिशय सुंदर देवांश रोशन तिर्लोटकर यांच्याकडून हे बहुमान असं पारितोषिक आलंय. एक छोटा गजर घेतोय. बोलण्यासारखं बरेच आहे. मी बोलायला लागलो रात्रभर बोलू शकतो, पण वेळेचं भान ठेवून कोणी सुद्धा 50-55 मिनिटामध्ये गजर केला होता. मी सुद्धा तेवढा करण्याचा प्रयत्न करतोय. 2-5 मिनिटं इकडे तिकडे होतील, वो आमचे सांभाळून घेतील. सापडत नाही ह्यो चालू घडामोडीवरचे गजर हो ऐका. हरिभजनाचा बाजार भरला, भजन शोधून सापडत नाही. अभंग गौळ नाणे कवाले, बारुडाचा बसत नाही.
मुलगा बापाला डॅड म्हणतोय, डॅड डॅड म्हणजे काय डेड झालेलो. आणि आई सारखं दैवत त्या जगतामध्ये नाही, तिचीच होऊन बसलेली आहे मॉम, नाही का. पण बघा एखादी पोरगी झाली ना, एखादी पोरगी झाली तर आत्या जाणांनी म्हणणार काय, नाक माझ्यासारखा दिसताय. काय मी काय करत नाही. अरे हो तू माझ्याकडनं 100 घेऊन. आता घेऊन 100 तिकडनं कोणाकडनं. अरे हसून खेळून भजन करायचं काय आहे. तुझ्या सगळं आता जाताना माझा काय झाला तसा काय म्हणणार नाही. 10-15 वर्षा बरेच गोमूर बाळे करून जेवण फक्त वागतेकर राहिलो, बाकी सगळ्या मुलं केलं. तसं काय होणार नाही. झालाच समजा तर गावाकडे काय म्हणणार, पॉवर बो येतं म्हणून म्हणणार नाही. काय येत आहे बॉडी, म्हणजे हे इंजिन बंद पडलं की दादा काय झालं, बॉडी जन्म कसला गर्व नाही का. ह्या माझा त्या माझा, तिथं नाक्यावरती जी जमीन आहे ती माझी, बंगलो माझं, कोण कोणाचा नाही बाबा. किती करोडचा बंगलो बांधला, शेवटचे अंघोळ खळ्यामध्ये आहे. ह्या सगळं आहे म्हणतात ना, ते बँटॅक्टचा कसला असून दे. समजा माझा काय झाला सगळं काढून घेणार आणि काढून घेऊन राहिला ते बुवा लोक येणार. आधी पॉवर कोणता हात बघूया, एखादा काय राहिलेलं असलं तरी काढणार. सगळ्यात शेवटी महत्वाचं काय आहे, तुळशीचं पाणी. तुळशीचं पाणी ते ठेवलं जातं बाबू, होईत नाही. आणि समजा घेताना ते घेणारं व्यवस्थित असलं तर ठीक आहे, 4 जण ते असलं तर ठीक आहे. आणि त्यांचा पाय एखादा जो घातरलो की झाला काय नाही. पण आता बाबू काही अस्तित्व नाही आपलं जोपर्यंत ह्या हे इंजिन चालू आहे ना तोपर्यंत सगळं आहे. इंजिन बंद पडलं की संपलो, कारभारच संपलो. कोण नाही कोणाचा. आम्ही म्हणतात धर्मपत्नी बुवा सांगतो शोना पिल्लू ती खैपर्यंत येणार, उमऱ्याच्या आत्महत्यात म्हणणार. हो असे एकटे कसे टाकून गेलात मला, सकाळी तर बोललात मी येतो म्हणून, तुझा बरोबर नाही जाणार. पुढे थैनाच म्हणणार. पोरगो जो वंशाचा जो आम्ही म्हणतो ना बाबू, वंशाचा जो तो कशा कामात येता बाबू, बापसा घालराव नाही का. भाऊ काय करणार, डाटा टाका, तेल टाका, माझा भाऊ जळत. काय अस्तित्व त्याहीपेक्षा मोठं. जेव्हा स्मशानातून येतो ना, आपला भाऊ जरी वाढलेला असेल, आपले वडील जरी वाढलेले असले तरी आंघोळ केल्याशिवाय आपण घरामध्ये जात नाही. हे आपलं अस्तित्व आहे. काही नाही आहे. जोपर्यंत हे चालू आहे ना तोपर्यंत सगळं आहे. म्हणून थोडी गुलाबीने राहा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. काही नाही. मेल्यानंतर तो वाईट असतो ना तरी म्हणणार तो चांगलो होतो, आणि चांगलो असलो तरी चांगलोच म्हणणार. ते अनुभव घ्यायचा असलं तर बघा तुम्ही, होय की नाही. आणि कोणी मग काही सांगितले बायको की शेजारनी काहीतरी मैत्रिणी सांगितलं 4 दिवस घेऊन जाऊ म्हणून. बुवा कोण अशी बायको आपली सांगणार नाही की माझ्या नवऱ्याक 4 दिवस घे म्हणून. अहो बायको 4 दिवस घे म्हणून काय सांगी. बायकोचा प्रेम बघूचा असला ना तर काहीतरी मार्केटमध्ये जाऊची असली ना तर पोरांका शेजारणीकडे ठेवी. पोरांका नवऱ्याक कधी घेऊन जायचं शेजारणीकडं. एवढं बायकोचं प्रेम असतं आपल्यावरती. आणि आपल्या बायकोवरती एवढा प्रेम करा, एवढा प्रेम करा, शेजारणी म्हणू बा पुढच्या जन्मी घेऊन नवरो भेटू गो म्हणून. एवढा प्रेम करा, होय की नाही. अरे जिजामातेने बघा, जिजामातेला डोहाळे लागले होते, 7 महिन्याचे डोहाळे लागले. 7 महिन्यामध्ये तेव्हा तिने काय ठरवलं होतं, माझ्या पुत्राला या अखंड हिंदुस्थानचा राजा बनवायचा. म्हणून कसले डोहाळे लागले, दांडपट्टा खेळण्याचे, तलवारबाजी चालवण्याचे, घोडेस्वारी करण्याचे. नाही तर आमच्या बायकांना डोहाळे लागतात कसले, काय हवा गो, लोणचा ना याचा ना आंब्याचा नाही का, मॅगी नूडल. आणि कायच नाही भेटला तर भीतीची कौली. कसलो छत्रपती शिवाजी महाराज जन्मणार, कसले जन्मणार. म्हणून त्याच्यासाठी जिजामाता जन्माला यायला पाहिजे. एकदा आई वडिलांसाठी जोरदार टाळी मंडळी या ठिकाणी होऊन जाते. आपले दुःख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवतात. देव माणूस म्हणजे वडील. खरोखर सुंदर लिहिलंय बघा, ऐका बाळ. आपले दुःख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवतात. ते देव माणूस म्हणजे कोण आहेत तर वडील आहेत. एकदा जोरदार टाळी होऊन जाऊन दे. कैलासवासी शिवराम धोंडू राघव यांच्या स्मरणार्थ सुधीर शिवराम राघव यांच्याकडून 51 रुपयात पारितोषिक निघाले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. म्हणून परत त्याच विषयावरती येतोय बाबू. सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं असेल तर आपले आई आणि बाबा आहेत. धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज भजन पूजन कीर्तने चाललंय ते माझ्या राजाची मेहरबानी आहे. आज राजा नसता तर या ठिकाणी आपल्याला खरोखरच आज जे घडतंय त्याहीपेक्षा अघटित पाहायला मिळालं असतं. म्हणून राजासाठी माझ्या एकदा जोरदार टाळ्या म्हणजे होऊन जाते. कारण भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर, मुकुलांचा तो बाप होता. तो झुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवली आणि जो नडत असेल त्याला मराठ्याची जात दाखवली, मराठ्याची जात दाखवली, मराठ्याची जात दाखवली. अशा छत्रपती शिवाजी महाराज होते नाही का. छत्रपती शिवरायांचा एक जरी गुणधर्म आपण बाबू घेतला दादा, एक जरी गुणधर्म घेतला ना तरी आपण सगळ्यांची वाट लावू शकतो. पण आपण छत्रपती शिवरायांचे गुणधर्म घेत नाही. फक्त काय घेताव, कानामध्ये बाली आणि कपाळावरती चंद्रकोर. आमच्या मुंबईमध्ये सकाळी मावळा आमतो कानामध्ये बाली, कपाळावरती चंद्रकोर, कडक इस्त्रीमध्ये बाहेर पडणार आणि त्या मावळ्या संध्याकाळी 4 जण धरून आणूचे लागतात. ही परिस्थिती आहे नाही का. म्हणून गुणधर्म चांगल्याचा घ्या आणि चांगल्याचा विचार करा. म्हणून म्हणतो बघा अतिशय सुंदर हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमापेक्षा अतिशय सुंदर साऊंड आणि या ठिकाणी बसलेली बच्चे कंपनी मला भावली. एकदा जोरदार काय यांच्यासाठी होऊन जाईल म्हणून म्हणते बघा. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. स्वामींनी सांगितलं जरा मला दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. दत्ता दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या.
Thank